विजू इकडे बघ ना, मी तुला पाहायला आलोय. मला माहिती आज तू खूप छान दिसत असणार आहे. एरवी छानच दिसतेस रोज, पण कुठलं फंक्शन किंवा हळदी कुंकवासाठी नटतेस ना, अजून गोड दिसतेस. लाजते ना? मला कळलंय तू लाजतेस म्हणून बघत नाहीस इकडे. विजू विजू ऐक ना, मी तुझ्यासाठी उखाणा तयार केलाय आपल्या नट्टू सारखा. ऐक, रस्त्यावरच्या भिंतींवर लिहितात, स्वच्छता राखा इथे नका थुंकू. विजू माझी हळद आणि मी तिचं कुंकू. कसा वाटला? हे व्रत खूप कठीण आहे. केले साग्र संगीत तर देईल फळ, आणि नियमांचं केलं उल्लंघन तर देईल संकटाला आमंत्रण. वाचवा वाचवा वाचवा. आलं संकट, आलं संकट. काय झालं? तिकडे खिडकी बाहेर एक माणूस आहे, शुकशुक करतोय. शुकशुक करत होता? अहो कुकर असेल हो. अगदी लास्ट स्टेज दिसते यांची तर. नाही हो, खरंच एक माणूस आहे. कुठला माणूस? हा माणूस इथे शांतपणे बसलाय ना. हा माणूस नाहीये. काहीतरी बडबडू नका. शांत बसलोय म्हणून काही ऐकून घेणार नाही. माणूसच आहे मी. तसं नाही हो, म्हणजे तो दुसराच माणूस होता. तो डोकावून बघतोय. अगं असा कसा फक्त तुलाच दिसतो? चल मला दाखव कोण आहे तो. जाऊ देत, मी बसतेच. आपण आपलं उरकून घेऊयात. गेला असेल तो. तुम्ही ना चिवडा खा आणि शांत व्हा. हा ना, चिवडा ना खरंच खूप चांगला. खाऊन तर बघा. हो खरंच छान आहे चिवडा. ए बघ, खाऊन बघ. मी काय म्हणते, आता इथे टॉवर होईल ना, तर तुम्ही इथे एक चिवडा विकायला गाळा घ्या ना. हो चालेल. आमच्याकडे ना फरसाण, पोह्याचा चिवडा, उपासाचा चिवडा, तिळाचे डिंकाचे बेसनाचे लाडू, चकल्या, शेव, शंकरपाळी, आणि जास्त ऑर्डर असेल तर पुरणपोळी, उकडीचे मोदक आणि शिरोटे सुद्धा असतात. एकदा तुम्ही हे सगळे पदार्थ खाऊन बघा, तुम्ही आयुष्यात परत कधी खाणार नाही. म्हणजे दुसऱ्या दुकानातले हो. वेळ आणि संधी एकदाच चालून येते, आणि हे व्रत करण्याची संधी देव आपल्याला तेव्हाच देतो जेव्हा आपण संकटाने चारी बाजूनी घेरलेलो असतो. पण त्यावेळी मात्र वेळ चुकवता नाही. ही वेळ जर चुकली तर मात्र असंच होतं. मी काय म्हणते, बोलवा ना जरा, उशीर होतोय आम्हाला. ओ त्या नथवाल्या बाई कुठे गेल्या? त्यांनाही बोलवा. आले आले आले. बरे, मी काय म्हणते की व्रताला आपण सुरुवात नाही करू शकत आहोत, कारण 7 सवाष्णी अजून जमल्या नाही आहेत ना. म्हणजे त्या इव्हेंटवाल्या आल्या होत्या ना, त्यांना जावं लागलं ना वायत्या वेळेस, काम निघालं म्हणून. अरे बापरे, मग आता काय करायचं? थांबूया अजून थोडा वेळ प्लीज. थोडा वेळ थांब. आले आले, मी आले. मी काय म्हणते, यातली नुपूरची आई कोणती? मलाही नाही कळलंय. हो ना, ह्या नाही 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 नाही, ह्या विसरभोळ्या आहेत आणि थोड्याशा वेड्या पण आहेत. पण मग नुपूरची आई, मला काय वाटतं त्या घारे डोळेवाल्या आल्या होत्या त्या असणार. त्या पण बऱ्याच वेळ दिसल्या नाहीत. आहेत कुठे त्या? नुपूरला तयार करत असणार. काय झालं? कसला विचार करताय? खूप उशीर झालाय ना ग. मला सवाष्णींचं टेन्शन आलंय. आत्ताशी फक्त 5च जणी जमल्यात, अजून 2 जणी पाहिजेत. आता काय करायचं? अजून एक जरी सवाष्ण आली ना, तरी दुसऱ्या सवाष्णीसाठी मी देवीची माफी मागेन. सांगेन तिला, बाई माझे अपराध पोटात घे, पण या व्रताचा स्वीकार कर. पण ती एक तरी आली पाहिजे ना. होईल सगळं चांगलं. देवी आहे आपल्या बरोबर. मी काय म्हणते, सवाष्ण प्राप्तीसाठी कुठलं व्रत आहे का बघू का? ते मी करते. नको नको वंच, आता नवीन काही नको. हे व्रत अजून आपल्याच्याने पूर्ण होत नाहीये. मी काय म्हणते, आपण यांच्यापैकीच कोणाला तरी विचारूया का? म्हणजे त्यांच्या ओळखीत कोणी सवाष्ण आहे का? विचारूया. तू विचार. पण मी बरं, मी विचारते. या. तरी आमच्या चिवड्याची स्पेशालिटी सांगू का? म्हणजे जेवढा चिवडा, म्हणजे जेवढे पोहे तेवढे काजू. एक मिनिट हा, तुमच्या ओळखीत कोणी तुमची मैत्रीण किंवा असं कोणी आहे का आमच्याकडे सवाष्ण म्हणून येऊ शकेल असं? आता असं हायत्या वेळी कोण येणार आहो? त्या मगाशी त्या आल्या होत्या, त्या कुठे गेल्या? अहो सांगितलं ना, त्यांना काम आलं म्हणून अचानक त्या गेल्या. नाही त्या इव्हेंट वाल्या नाही तो, त्या मगाशी त्या आल्या होत्या ना, मोठमोठ्याने बोलत होत्या, भांडत होत्या, चिडचिड करत होत्या. कोणाविषयी बोलतेय? नाही का त्या इथे आल्या होत्या? हा
त्या शेजारच्या घरातून आल्या होत्या त्या. अच्छा अच्छा, अहो अहो पिंगळ्यांबद्दल बोलतायत ह्या. नाही नाही त्या नाही येणार. का का नाही येणार? शेजारी आहेत ना त्या. हो ना, मी काय म्हणते, शेजाऱ्यांचा मान असतो तो, नाही का? मी बोलवू का? मी बोलून आणते. नाही नाही नको नको, मी ओळखते ना त्यांना. नको त्या. काय आहे, एक तर ना त्या येणार नाही, आणि जरी आल्या ना तरी अपमान करतात हो उगाचच. राहू दे मग. आता आपल्याला गरज आहे ना, जरा प्रयत्न तर करून बघूया, नाही का? मी काय म्हणते, एकदा बोलून बघूया का? म्हणजे आपल्याला थोडी सारखं सारखं त्यांच्या दारावर जायचंय. ते म्हणतात ना गरज सरो आणि डॉक्टर मरो. नाही बिजू, गरज सर्व आणि वैद्य मरो असं म्हणतात. तेच ते, पेशा एकच झाला ना वंच. थांब थांब थांब. लता बहिणी, तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे अगं तिचं, डॉक्टर आणि वैद्य एकच. अहो पिंगळ्यांना घरी बोलवण्याविषयी विचारतेय मी. पिंगळे चालतील. पिंगळे त्यांचं नाव सुद्धा प पासून सुरू होतंय, म्हणजे आपल्या व्रताला मॅचिंग आहे. मी बोलवून आणू का नाही त्याला? भाऊजी सेट. अरे पण हा कसला शोध आहे तुझा? दोन दगड एकमेकांवर घासल्याने पॉवर क्रिएट होते. ती पॉवर आपण फोनच्या बॅटरी जवळ घेऊन जायची, मग फोनची बॅटरी चार्ज होते. बघा तुम्ही पण ट्राय करा. जरा हे दगड घासा, मी बॅटरी पकडतो. इथे इथे इथे. त्या पिंगळेंना बोलवायला जायचं हे खरं आहे, पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? मी बांधतो ना घंटा. मांजर कुठे आहे ते सांगा. हो मांजर म्हणजे त्यांना बोलवायला जाणार कोण असं विचारतेय मी. मी म्हणाले होते मी जाते म्हणून. अहो पण आमंत्रण देण्यासाठी घरातलंच कोणीतरी जायला हवं ना. हा तेही आहे, पण मग बघा आता तुम्ही. ए कसली गोड दिसते ही. ए हो, खरंच खूप छान दिसतेस. आमची दृष्ट नको लागायला. काही काय बोलताय, आपल्या माणसांची दृष्ट थोडीच लागते. नाही नाही, पण तरी एकदा दृष्ट काढून टाकायला सांगच. ए साडी पण फार सुंदर आहे हा तुझी. आणि गळ्यातलं पण किती छान, अगदी नवी नवरी वाटतेस. हा काय गो, काय झालं? लग्नाचा विषय निघाला ना, लागलं जीवाला. अगो बाई का? अहो माझं ठरत नाहीये ना. ही माझी आत्या, शैला आत्या. हिचा मुलगा नीरज, त्याच्याशी होणार होतं माझं लग्न, पण नाही ना झालं. नाही नाही, ती नाही, तो नाही म्हणाला. आणि ही माझी मम्मी. अगं बाई, यांचे डोळे खरंच गारे आहेत. मग नाही नाही, तुम्हाला काही नाही. ए बस ना, बस ग, बस बस. आणि नुपूर, अजिबात काळजी करू नकोस, होईल तुझं लग्न. हो तर नक्की होणार. इतकी गोड मुलगी लग्नाशिवाय राहूच शकत नाही. अगदी खरंय. माझी आत्या होती ना, तिच्याकडे स्थळांची इतकी व्हरायटी असायची. खूप लग्न जुळवली तिने. माझं लग्न पण तिनेच जुळवलं. मग आता कुठे असतात त्या? गेली देवाघरी. बरोबर आहे. इतक्या पुरुषांचे शाप घेतल्यावर आणखीन काय होणार आहे? हा भाऊजी नाही काय नाही, म्हणजे मला म्हणायचं की लग्न जुळवणं हे देवाचं कार्य असतं ना, म्हणून देवाने त्यांना बोलवून घेतलं लवकर. देवाच्या कामात ढवळाढवळ करते म्हणून. नाही काय नाही, तुमचं चालूच आहे, गप्पा चालूच आहेत तुमच्या. नाही नुसत्या गप्पा नको, चिवडाही खा त्याच्या बरोबर. नाही पण मला नुसतं जेवढा चालत नाही, बरोबर जरा. देशपांडे, ओ देशपांडे, केळीवाले देशपांडे, बाहेर या, बाहेर. ए बाई, बाहेर कसलं या? आज बाहेरच मैफल जमवून बसलेत. ए पिंगळीनी, काय झालं ग बोंबलायला? ए शहाणपणा करू नकोस. उगाच बोंबलाला मला काय पिसाळलेला कुत्रा नाही चावलंय. सांगतेस की विचारतेस? ए तुमच्या घरातल्या पुरुषांना जाऊन सांग आधी, आमच्या घरावर दगड मारतायत. अहो पण असं का करतील ते? त्यांनाच विचारा, बुद्धी भ्रष्ट झाल्यासारखे वागतायत. एक मिनिट हा, मला बोलायला भाग पाडू नकोस. मी बोलत नाही याचा अर्थ मला बोलता येत नाही असं नाहीये. हा आज चांगला दिवस आहे म्हणून मी बोलत नाहीये. चांगला दिवस आहे आज. का ग काय आहे आज एवढं? बघू तरी काय काय मांडले पूजा बिजा. चांगला कसला दिवस? हो, वहिनी 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 थांबा. हे बघ, तसं यात चांगला दिवस आहे की नाही? हा अनायसे ते आलेल्याच आहेत, तर मग आपण त्यांना हळदी कुंकू करूनच पाठवूया ना. लक्षातच नाही आलं माझ्या. मग आणि तुम्ही भांडताय.
साडी साडी घेऊन ये लवकर साडी. अरे ए ए शैला, काय कान गोष्टी खेळताय? भेंड्या भेंड्या खेळायला नाही आले मी. जे काय बोलायचं तोंडावर बोल. समोर उभी आहे मी. ये बोल बोल बोल. राधिका राधे, हे बघ मान्य आहे, आमच्या माणसांनी खडे मारले असतील, नाही म्हणत नाही मी, पण तू दगड मारली अशी बोंबलत आलीस ना, म्हणून मी तुला जरा जास्त बोलले. माफ कर ग, माफ कर. असं म्हणते. चल लते, तुला केलं माफ. अगं बाई, आता पालीची मगर करायची सवय तुला आहे. मी विसरले होते. 30 वर्ष झाले का आपल्या मैत्रीला, आणि मधल्या काळात तू माझ्याशी बोललीसच नाही. नाराज नाही व्हायचं मैत्रिणीवर. नाही गं राजा, तसं. हे काय करताय तुम्ही? काय यांचं चाललंय? अगं गुदगुल्या होतात मला. का तुम्ही माझं असं अपहरण करताय? राधिका, तुला फुकटात सुद्धा कोणी किडनॅप करणार नाही. अगं हो. अगं का? अगं का असं केलं? पिंगळे काकू प्लीज आरडाओरडा नका ना करू. अहो माझ्या लग्नासाठी हळदी कुंकू अरेंज केलंय आणि त्यासाठी हे सगळं चाललंय. प्लीज प्लीज प्लीज. हत्तीच्या मारी. अगं एवढंच कारण होतं ना, मग आधी सांगायचं की छान नटून थटून नथ बीत घालून आले असते ना, मस्तपैकी आवरून. अगं मला आवडतच असं मिरवायला. छान पैकी आवरून येते आज जाऊन. चालेल ना? मी सो स्वीट ऑफ यू. लते, आपली मैत्री परत झाली. आता खूप बरं वाटलं. अच्छा म्हणजे तुम्ही थांबताय? थँक्यू. थँक्यू काय वेडे, तुझं लग्न लवकरात लवकर होईल. आलेच मी. अगं बाई, या पण परत आल्या. अरे वा वा वा. नाही, माझा मोबाईल फोन राहिला का इथे? मोबाईल घ्यायला तुम्ही पैठणी नेसून आलात? काय की माझ्यामुळे तुमच्या व्रताच्या उद्यापनाचा खोळंबा झाला असता ना, म्हणून. आणि माझ्याकडे साडी होतीच ना, सकाळी कॅरी केली होती मी, मग म्हटलं नेसूनच जावं. वा, म्हणजे तुम्ही खरंच उद्यापनासाठी आलाय? हो. डोहाळ जेवण काय, केळीच्या खुंटाशिवाय सुद्धा होतं, पण 7व्या सवाष्णीशिवाय व्रताचं उद्यापन नाही होऊ शकत. आणि मग त्यानं नुपूरचं लग्नही धोक्यात आलं असतं, म्हणून आले. खरंच किती बरं झालं तुम्ही आलात. आता व्रताचं उद्यापन छान होणार. अगदी धूम धडाक्यात होणार, आणि मीच घेईन जबाबदारी. चालेल. आणि चिवडा आणि लाडू चिमट्यांकडचा. धमाल करूया नुपूरच्या लग्नात. यायचं हा.
एक दिवस तुला त्याचा चेहरा नक्की दिसेल, एकदम क्लिअरली. आणि ज्या दिवशी तुला तुझ्या स्वप्नात फिट बसणारा चेहरा दिसेल तेव्हाच तो कोणाचा चेहरा दिसला नाही तर माझं लग्न नाही होणार. नमस्कार, तुम्ही ऐकत आहात तुमचा फेवरेट शो प्रेमाच्या गावा जावे. आणि या प्रवासात मी आहे तुमच्या सोबत, तुम्हाला तुमच्या प्रेमापर्यंत पोहोचवणारा प्रेमाचा डॉक्टर. प्रेम म्हणजेच प्यार, इश्क, मोहब्बत, लव. नावं वेगवेगळी आहेत पण भावना तीच. कुणीतरी आपलं असावं, आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं असावं. आणि त्या आपल्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी मी तुम्हाला मदत करणार आहे. तुम्हाला प्रेमाबद्दल काही बोलायचं असेल, कुणावरचं प्रेम व्यक्त करायचं असेल तर या लव्ह डिस्पेन्सरी मधल्या प्रेमाच्या डॉक्टरला तुम्ही कॉल करू शकता. काय करताय तुम्ही? नाही अरे विजू, आता काही असले कॉल करण्याचं वय आहे का? गाणी ऐकतोय. आजचा फर्स्ट कॉल आलाय. हाय, मी प्रेमाचा डॉक्टर. आपण कोण बोलताय? हा, मी नुपूर बोलतीये. हाय नुपूर. नुपूर, तू कुठून बोलतेयस? मी वसईवरून बोलतीये. विजू, तुम्ही खरंच प्रेमाचे डॉक्टर बोलताय का? ऑफकोर्स. शपथ, म्हणजे खरंच माझा तुम्हाला फोन लागलाय? हो नुपूर, तू माझ्याशीच बोलतेय. फायनली माझा कॉल तुम्हाला लागला. अहो, मी खूप दिवसापासून तुम्हाला ट्राय करतेय पण मी वेटिंग वर होते. प्यार के मरीज ज्यादा है और डॉक्टर ये एक ही बंदा है. बोल, काय प्रॉब्लेम आहे तुझा नुपूर? आता काय सांगू तुम्हाला, मला ना प्रेमच नाही झालंय अजून. पण का नाही झालं अजून प्रेम? नाही म्हणजे तुला आवडत नाही का प्रेम करणं? नाही नाही, असं अजिबात नाहीये. मला तर उलट खूप प्रेम करायचंय. पण प्रेम करावं असं कोणी आलेलंच नाहीये माझ्या आयुष्यात अजून. ओ, बॉयफ्रेंड नाहीये? छे, मला नकोय बॉयफ्रेंड. व्हॉट? नाही नाही, म्हणजे मला आता डायरेक्ट माझ्या नवऱ्यावरच प्रेम करायचंय. पण अजून माझं लग्नच नाही जमलेलं आहे. ओ, पण मी काही मदत करू शकतो का? म्हणजे तुम्हाला कुणी आवडत असेल तर त्याच्यापर्यंत मी तुमचा निरोप पोहोचवू शकतो. नाही नाही, नको, थँक्यू. अहो, माझ्या घरचे खूप प्रयत्न करतायत पण योग्य तो मुलगा सापडत नाहीये हो. आणि आता मला असं वाटायला लागलंय की मी माझ्या घरच्यांना खूप त्रास देतेय. असं का? कारण मला हवा तसा मुलगा त्यांना आजवर सापडला नाहीये. डोंट वरी नुपूर, लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात. आमचा नीरज पण असंच काहीतरी बोलत असतो. नीरज? कोण नीरज? आहे आमचा वसईचा शाहरुख. वसईचा शाहरुख? मग हा वसईचा शाहरुख नाही का आला पसंत? खरं सांगू का, अहो माझं लग्न त्याच्याशीच होणार होतं पण त्याला ना आत्ता लग्न करायचं नाहीये. पण तुम्ही त्याच्याशी बोललात का मग? हो. अहो, तो वाईट नाहीये, खूप चांगला आहे. तो माझ्या आत्याचाच मुलगा आहे आणि माझा खूप चांगला फ्रेंड पण आहे. म्हणजे आमचं लग्न जरी झालं नसलं ना तरी सुद्धा आमच्यात खूप चांगली फ्रेंडशिप आहे. आणि मुख्य म्हणजे तो सुद्धा माझ्यासाठी मुलगा शोधतोय. पण मला आता असं वाटतंय की माझंच काहीतरी चुकतंय आणि म्हणून मग देव मला त्याची शिक्षा देत नसेल ना. कम ऑन नुपूर, तुझ्यासारख्या गोड मुलीला देव शिक्षा का करेल? आय थिंक तो तुझ्यासाठी बेटर ऑप्शन क्रिएट करत असणार. काय माहिती, मला तर आता देवाचा सुद्धा राग यायला लागलाय. असं वाटतं की देवाजवळ जावं आणि जाब विचारावा त्याला की का बाबा माझ्या बाबतीत असं करतोय. खूप वाईट वाटतं. सगळ्यांना तर असं वाटायला लागलंय की मी जरा अतिच करतेय. खूप उत्साही आहे, स्वप्नाळू आहे, वेडी आहे असं वाटायला लागलंय त्यांना. खरंच लग्न हा एकमेव क्षण असा आहे ना जो आपल्या आयुष्यात पुन्हा कधीच येत नाही. त्या दिवशी ना आपण सेलिब्रिटी असतो. आपल्या आजूबाजूला जमलेलं सगळं जग आपल्याकडे बघत असतं आणि मी त्या क्षणाची खूप आतुरतेने वाट बघते हो. आणि माझ्या घरचे खूप प्रयत्न सुद्धा करतायत. नुपूर, मला खात्री आहे तुझ्या आयुष्यात जगातला सगळ्यात बेस्ट मुलगा येणार आहे. हँडसम, टॅलेंटेड. जस्ट वेट अँड वॉच. तोपर्यंत हे गाणं ऐका. थँक्यू. हे सूर्या बंद कर रेडिओ, बंद कर. ऐकलंस ना काय बोलली? देवाजवळ जावंसं वाटतंय. हे तिला सांग. तिच्या ह्या काकाला असा राग येईल ना मग मी काही करेन ना.
नका ना चिडू तुम्ही. मग काय करू? तिला माहिती आहे ना, एकुलती एक लेक आहे घरातली. अरे किती जीव लावतो आपण तिला, पण ती असं बोलणार. होईल, सगळं चांगलं होईल. या प्रयत्नांना सुद्धा यश मिळेल. ते म्हणतात ना, रगडता कण वाळूचे, तेलही निघे तुपासकट. कुठे गेले सगळे?